हाय फ्रेंड्स, आज आपण स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट्स हा चॅप्टर शिकणार आहोत. या चॅप्टरच्या पहिल्या पार्टमध्ये आपण स्क्वेअर म्हणजे काय, परफेक्ट स्क्वेअर म्हणजे काय, परफेक्ट स्क्वेअरच्या प्रॉपर्टीज तसंच परफेक्ट स्क्वेअरचे काही इंटरेस्टिंग पॅटर्न्स बघणार आहोत आणि दिलेल्या नंबरचा स्क्वेअर कसा काढतात हेही पाहणार आहोत. प्रथम स्क्वेअर म्हणजे काय हे बघूया. स्क्वेअर number obtained when a number is multiplied by itself. एखाद्या नंबरला त्याच नंबरनं मल्टिप्लाय करून येणारा प्रॉडक्ट म्हणजे स्क्वेअर. इट इज द नंबर रेज टू पॉवर 2. एक्सपोनेन्शियल फॉर्ममधील पॉवर 2 असलेला नंबर म्हणजेच स्क्वेअर. 2 स्क्वेअर इक्वल टू 2 इंटू 2 equal to 4. That is square of 2 is 4. Square numbers are always positive. Square numbers नेहमी पॉझिटिव्ह असतात. Perfect square. A natural number is said to be a square number or a perfect square if it is a square of a natural number. नॅचरल नंबरच्या स्क्वेअरला परफेक्ट स्क्वेअर म्हणतात. 1, 2, 3, 4 हे नॅचरल नंबर्स आहेत. 1 स्क्वेअर इक्वल टू 1, 2 स्क्वेअर इक्वल टू 4, 3 स्क्वेअर इक्वल टू 9, 4 स्क्वेअर इक्वल टू 16. म्हणजेच 1, 4, 9, 16 हे परफेक्ट स्क्वेअर्स आहेत. एखादा नंबर परफेक्ट स्क्वेअर आहे का नाही ते प्राइम फॅक्टरायझेशन मेथडनं कसं ठरवतात ते बघूया. प्राइम फॅक्टरायझेशन टू चेक इफ अ गिवन नंबर इज अ परफेक्ट स्क्वेअर. टू चेक इफ अ गिवन नंबर इज अ परफेक्ट स्क्वेअर बाय प्राइम फॅक्टरायझेशन मेथड, फर्स्ट राईट द नंबर ॲज द प्रॉडक्ट ऑफ इट्स प्राइम फॅक्टर्स. प्रथम दिलेला नंबर त्याच्या प्राइम फॅक्टर्सच्या मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपात लिहा. देन ग्रुप द पेअर्स ऑफ इक्वल फॅक्टर्स. नंतर इक्वल फॅक्टर्सच्या पेअरचे ग्रुप करा. इफ ऑल द फॅक्टर्स कॅन बी ग्रुप इन पेअर्स ऑफ इक्वल फॅक्टर्स देन द गिवन नंबर इज अ परफेक्ट स्क्वेअर. जर सर्व फॅक्टर आपण इक्वल फॅक्टर्सच्या पेअर्सच्या स्वरूपात लिहू शकलो तर दिलेला नंबर हा परफेक्ट स्क्वेअर असतो. 2 एक्झाम्पल्स बघूया. पहिलं एक्झाम्पल बघा. 36. 36 इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3. इथं आपण 2 आणि 2 या पेअरचा एक ग्रुप केला आहे. 3 आणि 3 या पेअरचा एक ग्रुप केला आहे. ऑल फॅक्टर्स कॅन बी ग्रुप्ड इन पेअर्स ऑफ इक्वल फॅक्टर्स. सो 36 इज अ परफेक्ट स्क्वेअर. दुसरं एक्झाम्पल बघा. 32. 32 इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. 5 टाइम्स 2 आहेत. आपण 2 इंटू 2 ही एक पेअर केली. 2 इंटू 2 आणखीन एक पेअर केली. पण इथं 2 हा एक फॅक्टर आणि राहिलेला आहे. ऑल फॅक्टर्स कांट बी ग्रुप इन पेअर्स ऑफ इक्वल फॅक्टर्स ॲज द नंबर 2 रिमेन्स. सो 32 इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. If we multiply or divide the non-perfect square by the factor which can't be grouped, then we get a perfect square. ज्या फॅक्टर्सचे ग्रुप बनत नाहीत त्या फॅक्टर्सनी नॉन परफेक्ट स्क्वेअरला आपण मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं तर आपल्याला परफेक्ट स्क्वेअर मिळतो. Therefore, if we multiply or divide 32 by 2, we get a perfect square.
त्यामुळे आपण 32ला 2नी मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं तर आपल्याला परफेक्ट स्क्वेअर मिळतो. 32 इंटू 2 केलं तर आन्सर येतं 64 विच इज अ परफेक्ट स्क्वेअर. 32ला 2नी डिवाइड केलं तर आन्सर येतं 16 विच इज ऑल्सो अ परफेक्ट स्क्वेअर. आता यावर आधारित एक एक्झाम्पल बघूया. इज 7776 इज अ परफेक्ट स्क्वेअर? इफ नॉट, then find the smallest number by which 7776 must be multiplied so that the product is a perfect square. 7776 हा परफेक्ट स्क्वेअर आहे का? आणि जर परफेक्ट स्क्वेअर नसेल तर लहानात लहान कोणत्या संख्येनं मल्टिप्लाय केलं तर येणारा प्रॉडक्ट परफेक्ट स्क्वेअर असेल. आता आपण प्रथम 7776 हा नंबर त्याच्या प्राईम फॅक्टर्सच्या मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपात लिहूया. (7776) इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3. आता आपण इक्वल फॅक्टर्सचे ग्रुप करूया. 2 इंटू 2 ही एक पेअर मिळाली, 2 इंटू 2 आणखीन एक पेअर मिळाली, 3 इंटू 3 ही एक पेअर मिळाली, 3 इंटू 3 ही आणखीन एक पेअर मिळाली. पण 2 आणि 3 हे फॅक्टर्स राहिले. द नंबर्स 2 and 3 can't be grouped. Therefore, 7776 is not a perfect square. Therefore, multiply 7776 by 6 so that the product is a perfect square. 2 आणि 3 हे फॅक्टर्स राहिलेत. मग 2 इंटू 3 म्हणजे 6नी 7776ला मल्टिप्लाय करा म्हणजे येणारा प्रॉडक्ट हा परफेक्ट स्क्वेअर असेल. आता आपण 1 to 30 नॅचरल नंबर्सचे स्क्वेअर्स बघूया. स्क्वेअर ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 30. या टेबलमध्ये आपण 1 to 30 नॅचरल नंबर्सचे स्क्वेअर लिहिलेले आहेत. हे स्क्वेअर नीट पाठ करा. एखाद्या नंबरच्या लास्ट डिजिटवरून त्याच्या स्क्वेअरचं लास्ट डिजिट कोणतं असेल हे आपण ठरवू शकतो. द लास्ट डिजिट ऑफ अ नंबर इंडिकेट्स द लास्ट डिजिट ऑफ इट्स स्क्वेअर. लास्ट डिजिट ऑफ अ नंबर 0 असेल तर लास्ट डिजिट ऑफ इट्स स्क्वेअर 0च असतो. तुम्ही 1 to 30 या नंबरचे स्क्वेअर्स बघा, नीट ऑब्झर्व करा, तर तुम्हाला असं आढळून येईल की 10, 20, 30 या नंबरचा लास्ट डिजिट 0 आहे आणि त्याच्या स्क्वेअरचा लास्ट डिजिटही 0च आहे. जर लास्ट डिजिट ऑफ अ नंबर 1 or 9 असेल तर लास्ट डिजिट ऑफ इट्स स्क्वेअर 1 असतो. 1, 11, 21, 9, 19, 29 या नंबरचा लास्ट डिजिट 1 किंवा 9 आहे आणि त्याच्या स्क्वेअरचा लास्ट डिजिट 1 आहे. जर लास्ट डिजिट ऑफ अ नंबर 2 or 8 असेल तर लास्ट डिजिट ऑफ इट्स स्क्वेअर 4 असतो. नीट ऑब्झर्व करा. 2, 12, 22, 8, 18, 28 या नंबरचे स्क्वेअर च्या शेवटी डिजिट आहे 4. लास्ट डिजिट ऑफ अ नंबर 3 or 7 असेल तर लास्ट डिजिट ऑफ इट्स स्क्वेअर 9 असतो. 3, 13,
23, 7, 17 आणि 27 या नंबरचा लास्ट डिजिट 3 किंवा 7 येतो, त्यांच्या स्क्वेअरचा लास्ट डिजिट 9 येतो. जर लास्ट डिजिट ऑफ अ नंबर 4 or 6 असेल तर लास्ट डिजिट ऑफ इट्स स्क्वेअर हा 6 असतो. बघा 4, 14 आणि 24, 6, 16 आणि 26 या नंबरच्या स्क्वेअरचा लास्ट डिजिट 6 आहे. जर लास्ट डिजिट ऑफ अ नंबर 5 असेल तर लास्ट डिजिट ऑफ इट्स स्क्वेअर 5 असतो. बघा 5, 15 आणि 25 या नंबरच्या स्क्वेअरच्या शेवटचा डिजिट 5 आहे. The last digit of a square number is 0, 1, 4, 5, 6 or 9. स्क्वेअर नंबरचा लास्ट डिजिट नेहमी 0, 1, 4, 5, 6 किंवा 9 हा असतो. No square number has 2, 3, 7, 8 as its last digit. स्क्वेअर नंबरचा लास्ट डिजिट कधीही 2, 3, 7, 8 हा नसतो. आता आपण परफेक्ट स्क्वेअर्सच्या काही प्रॉपर्टीज बघूया. प्रॉपर्टीज ऑफ परफेक्ट स्क्वेअर्स. पहिली प्रॉपर्टी आहे परफेक्ट स्क्वेअर एंड इन 0, 1, 4, 5, 6 or 9 only. परफेक्ट स्क्वेअरच्या शेवटी म्हणजेच युनिट प्लेसला 0, 1, 4, 5, 6 किंवा 9 यापैकी एक डिजिट असतो. बट एनी नंबर एंडिंग विथ 0, 1, 4, 5, 6 or 9 इज नॉट ऑलवेज अ परफेक्ट स्क्वेअर. परंतु ज्या नंबरच्या शेवटी 0, 1, 4, 5, 6 किंवा 9 यापैकी एक डिजिट असेल तर तो नेहमी परफेक्ट स्क्वेअर असतोच असं नाही. 24 या नंबरचा शेवटचा डिजिट आहे 4, परंतु 24 हा परफेक्ट स्क्वेअर नाही. दुसरी प्रॉपर्टी आहे द युनिट प्लेस इन अ नंबर अँड इट्स स्क्वेअर. म्हणजे दिलेल्या नंबरच्या आणि त्याच्या स्क्वेअरच्या युनिट प्लेसचा डिजिट यामधला संबंध काय असतो ते बघूया. एनी नंबर एंडिंग इन 0 विल हॅव इट्स स्क्वेअर एंडिंग इन 0. नंबरच्या शेवटी 0 असेल तर त्याच्या स्क्वेअरच्या शेवटी 0 हा डिजिट असतो. Any number ending in 1 or 9 will have its square ending in 1. नंबरच्या शेवटी जर 1 किंवा 9 असेल तर त्याच्या स्क्वेअरच्या शेवटी 1 हा डिजिट असतो. Any number ending in 2 or 8 will have its square ending in 4. नंबरच्या शेवटी जर 2 किंवा 8 असेल तर त्याच्या स्क्वेअरच्या शेवटी 4 हा डिजिट असतो. एनी नंबर एंडिंग इन 3 or 7 विल हॅव इट्स स्क्वेअर एंडिंग इन 9. नंबरच्या शेवटी 3 किंवा 7 असेल तर त्याच्या स्क्वेअरच्या शेवटी 9 हा डिजिट असतो. एनी नंबर एंडिंग इन 4 or 6 will have its square ending in 6. नंबरच्या शेवटी 4 किंवा 6 असेल तर त्याच्या स्क्वेअरच्या शेवटी 6 हा डिजिट असतो. एनी नंबर एंडिंग इन 5 will have its square ending in 5. नंबरच्या शेवटी 5 असेल तर त्याच्या स्क्वेअरच्या शेवटी 5 हाच डिजिट असतो. पुढची प्रॉपर्टी बघा
स्क्वेअर ऑफ इवन नंबर्स आर इवन अँड स्क्वेअर्स ऑफ ऑड नंबर्स आर ऑड. इवन नंबरचे स्क्वेअर नेहमी इवन नंबरच असतो आणि ऑड नंबरचा स्क्वेअर नेहमी ऑड नंबरच असतो. आपण 2 एक्झाम्पल घेऊन बघूया. 22 हा इवन नंबर आहे. 22चा स्क्वेअर आहे 484. तो सुद्धा इवनच नंबर आहे, म्हणजे इवन नंबरचा स्क्वेअर नेहमी इवन नंबर येतो. 86 हा इवन नंबर आहे, त्याचा स्क्वेअर आहे 7396. तो सुद्धा इवन नंबरच आहे. 2 ऑड नंबर घेऊन बघूया. 81 हा ऑड नंबर आहे. 81चा स्क्वेअर येतो 6561. तो सुद्धा ऑड नंबरच आहे. 23 हा ऑड नंबर आहे, त्याचा स्क्वेअर येतो 529. तो सुद्धा ऑड नंबर आहे, म्हणजे इवन नंबरचा स्क्वेअर नेहमी इवन नंबर असतो आणि ऑड नंबरचा स्क्वेअर नेहमी ऑड नंबरच असतो. पुढची प्रॉपर्टी बघा. अ परफेक्ट स्क्वेअर हॅज इवन नंबर ऑफ झिरोज ॲट द एंड. परफेक्ट स्क्वेअरच्या शेवटी इवन नंबर ऑफ झिरोज असतात. एक्झाम्पल बघा. पहिलं एक्झाम्पल 100 इक्वल टू 10 into 10. 100 is a perfect square and has 2 zeros at the end which is an even number. दुसरं एक्झाम्पल बघा. 1000. 1000 equal to 100 into 10. 1000 is a non-perfect square as it has 3 zeros at the end. Odd number of zeros आहेत. The number of zeros at the end of a perfect square is twice the number of zeros at the end of the number. दिलेल्या नंबरच्या शेवटी जेवढे झिरोज असतात त्याच्या डबल झिरोज त्या नंबरच्या स्क्वेअरच्या शेवटी असतात. If a number has 1 zero in the end, its square will have 2 zeros. If a number has 2 zeros in the end, its square will have 4 zeros in the end. We can say that if a number has n zeros at the end, its square will have 2n zeros at the end. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एखाद्या नंबरच्या शेवटी n झिरोज असतील तर त्या नंबरच्या स्क्वेअरच्या शेवटी 2n इतके झिरोज असतात. आता आपण स्क्वेअर नंबर्सच्या काही इंटरेस्टिंग पॅटर्न्स बघूया. इंटरेस्टिंग पॅटर्न्स. देअर एक्झिस्ट इंटरेस्टिंग पॅटर्न्स इन ॲडिंग ट्रँग्युलर नंबर्स, नंबर बिटवीन स्क्वेअर नंबर्स, ॲडिंग ऑड नंबर्स, अ सम ऑफ कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स, प्रॉडक्ट ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह इवन ऑर ऑड नंबर्स. पहिला पॅटर्न बघूया. ॲडिंग ट्रँग्युलर नंबर्स. द प्रथम ट्रँग्युलर नंबर्स म्हणजे काय बघूया. ट्रँग्युलर नंबर्स. इट इज अ सिक्वेन्स ऑफ द नंबर्स 1, 3, 6, 10, 15 एक्सेट्रा. ट्रँग्युलर नंबर्स म्हणजे 1, 3, 6, 10, 15 अशा नंबरचा सिक्वेन्स असतो. It is obtained by continued summation of natural numbers. नॅचरल नंबर्स ओळीनं आपण ॲड करत गेलो तर आपल्याला ट्रँग्युलर नंबर्स मिळतात. बघा 1 हा पहिला ट्रँग्युलर नंबर आहे. 1 + 2 = 3. 3 हा एक ट्रँग्युलर नंबर आहे. 1 + 2 + 3 = 6. 6 हा सुद्धा ट्रँग्युलर नंबर आहे. 1 + 2 + 3 + 4 = 10.
10 हा सुद्धा ट्रायंग्युलर नंबर आहे. 1 + 2 + 3 + 4 + 5 = 15. 15 हा सुद्धा ट्रायंग्युलर नंबर आहे. म्हणजेच आपण ओळीने नॅचरल नंबर्स ॲड करत गेलो तर आपल्याला ट्रायंग्युलर नंबर्स मिळतात. द पॅटर्न बघा. इफ वी ॲड 2 consecutive triangular numbers we get a square number. जर आपण 2 consecutive triangular numbers ॲड केले तर आपल्याला स्क्वेअर नंबर मिळतो. एक्झाम्पल बघा. 1 आणि 3 हे 2 consecutive triangular numbers आहेत. ते आपण ॲड केले तर 1 + 3 = 4 which is a perfect square or a square number. 3 आणि 6 हे 2 consecutive triangular numbers आहेत. आपण ते ॲड केले तर 3 + 6 = 9. 9 हा 3चा स्क्वेअर आहे म्हणजे 9 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. 10 आणि 15 हेही 2 consecutive triangular numbers आहेत. आपण ते ॲड केले तर 10 + 15 = 25 which is a perfect square. 5चा स्क्वेअर आहे तो. पुढचा पॅटर्न बघा. नंबर्स बिटवीन स्क्वेअर नंबर्स. देर आर 2n non-perfect square numbers between squares of the numbers n and n + 1 where n is any natural number. n आणि n + 1 हे 2 consecutive natural numbers असतील तर त्यांच्या स्क्वेअर्सच्या दरम्यान म्हणजेच n² आणि n + 1 स्क्वेअर यांच्या दरम्यान 2n इतके नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर्स असतात. n म्हणजे पहिला नॅचरल नंबर आपण घेतलेला. एक्झाम्पल बघा. देर आर 2 नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर्स 2 and 3 बिटवीन 1² = 1 and 2² = 4. आपण 2 consecutive natural numbers घेतले 1 and 2 म्हणजेच n = 1. आता 1² = 1 आणि 2² = 4. या 2 स्क्वेअर नंबर्सच्या दरम्यान म्हणजेच 1 आणि 4 यांच्या दरम्यान 2n इतके म्हणजेच 2 × 1 = 2 नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर्स असतात. बघा. 1 आणि 4 यांच्या दरम्यान 2 आणि 3 हे 2 नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर्स आहेत. आणि एक एक्झाम्पल बघा. देर आर 4 नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर्स 5, 6, 7, 8 बिटवीन 2² = 4 and 3² = 9. आपण जर 2 consecutive natural numbers घेतले 2 आणि 3 म्हणजेच n = 2 झालं पहिला consecutive नंबर. आता 2² = 4 आणि 3² = 9. या 2 स्क्वेअर नंबर्सच्या दरम्यान म्हणजेच 4 आणि 9 यांच्या दरम्यान 2n इतके म्हणजेच 2 × 2 = 4 नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर्स असतात. बघा. 4 आणि 9 यांच्या दरम्यान 5, 6, 7 आणि 8 हे 4 नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर्स आहेत. आणि एक एक्झाम्पल बघा. आपण 6 आणि 7 हे 2 consecutive नॅचरल नंबर्स घेऊया. 6² = 36 आणि 7² = 49. इथं n = 6 आहे पहिला नंबर. आता 36 आणि 49 यांच्या दरम्यान 2n इतके म्हणजेच 2 × 6 = 12 नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर्स असतात. पुढचा पॅटर्न बघा. ॲडिशन ऑफ ऑड नंबर्स. द सम ऑफ फर्स्ट n ऑड नॅचरल नंबर्स
इज n स्क्वेअर. पहिल्या n ऑड नॅचरल नंबर्सची सम ही n स्क्वेअर इतकी येते. एक्झाम्पल बघा, पहिले दोन ऑड नॅचरल नंबर्स घेतले 1 आणि 3, त्यांची सम घ्या. 1 + 3 = 4 = 2 स्क्वेअर. आपण पहिले दोन नॅचरल नंबर घेतले म्हणून त्याची सम 2 स्क्वेअर = 4 येते. पहिले 3 ऑड नॅचरल नंबर्स घेतले आणि त्यांची सम घेतली तर 1 + 3 + 5 = 9. म्हणजे 3 ऑड नॅचरल नंबर्स घेतले त्याची सम 3चा स्क्वेअर = 9. आपण पहिले 6 ऑड नॅचरल नंबर्स घेऊन त्याची सम घेऊया. 1 + 3 + 5 + 7 + 9 + 11 = 36. आपण पहिल्या 6 ऑड नॅचरल नंबर्सची सम घेतली म्हणून ती सम येते 6चा स्क्वेअर, म्हणजे 6 स्क्वेअर = 36. पुढचा पॅटर्न बघा. A sum of consecutive natural numbers. An odd perfect square can be written as sum of two consecutive natural numbers. एखादा ऑड परफेक्ट स्क्वेअर आपण दोन कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्सच्या समच्या स्वरूपात लिहू शकतो. If n is an odd number, then n square is also an odd number. जर n हा ऑड नंबर असेल तर n स्क्वेअर हा सुद्धा ऑड नंबर असतो. सो n स्क्वेअर - 1 अँड n स्क्वेअर + 1 आर इवन नंबर्स. म्हणून n स्क्वेअर - 1 आणि n स्क्वेअर + 1 हे इवन नंबर्स होतील. आणि n स्क्वेअर - 1/2 अँड n स्क्वेअर + 1/2 आर कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स. मग n स्क्वेअर - 1/2 आणि n स्क्वेअर + 1/2 हे कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स होतील. आणि आपण n स्क्वेअर = n स्क्वेअर - 1/2 + n स्क्वेअर + 1/2 असं लिहू शकतो. Thus n स्क्वेअर इज द सम ऑफ कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स. एक्झाम्पल घेऊया एक. 5 स्क्वेअर = 25. इथं n ची किंमत आहे 5. मग n स्क्वेअर - 1/2 = 5 स्क्वेअर - 1/2 आणि n स्क्वेअर + 1/2 म्हणजेच 5 स्क्वेअर + 1/2 या दोघांची सम घेतली तर 12 + 13 म्हणजेच 5 स्क्वेअर = 12 + 13. म्हणजे आपण हा ऑड परफेक्ट स्क्वेअर टू कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्सच्या समच्या स्वरूपात लिहू शकतो. आणखीन एक एक्झाम्पल बघा. 7 स्क्वेअर. 7 हा ऑड नंबर आहे. 7 स्क्वेअर हा सुद्धा ऑड परफेक्ट स्क्वेअर असेल. 7 स्क्वेअर = 49 = 7 स्क्वेअर - 1/2 + 7 स्क्वेअर + 1/2 = 48/2 + 50/2 = 24 + 25. म्हणजे 49 हा ऑड परफेक्ट स्क्वेअर आपण 24 आणि 25 या दोन कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्सच्या समच्या स्वरूपात लिहू शकलो. पुढचा पॅटर्न बघा. प्रॉडक्ट ऑफ टू कॉन्झिक्युटिव्ह इवन ऑर ऑड नॅचरल नंबर्स. द प्रॉडक्ट ऑफ टू कॉन्झिक्युटिव्ह इवन ऑर ऑड नॅचरल नंबर्स कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज a + 1 × a - 1 = a² - 1, where a is a natural number and a - 1 and a + 1 are the consecutive odd or even numbers. जर a - 1 आणि a + 1 हे दोन कॉन्झिक्युटिव्ह इवन ऑर ऑड नंबर्स असतील तर त्यांचा प्रॉडक्ट
a+1 इंटू a-1 इक्वल टू a²-1 असा कॅल्क्युलेट करता येतो. एक्झाम्पल बघा, 11 इंटू 13. आपण 11च्या ऐवजी 12-1 लिहूया, 13च्या ऐवजी 12+1 लिहूया. देअरफॉर 11 इंटू 13 इक्वल टू 12-1 इंटू 12+1 इक्वल टू 12² - 1. आता आपण अजून काही रॅन्डम इंटरेस्टिंग पॅटर्न्स बघूया. पॅटर्न्स इन नंबर्स लाईक 1, 11, 111. हा दिलेला पॅटर्न नीट ऑब्झर्व करा. दिलेल्या नंबरमध्ये 1 हा डिजिट किती वेळा आहे ते बघा आणि आपण आता 1111 हा नंबर घेऊन बघूया. यामध्ये 1 हा डिजिट 4 टाइम्स आहे. मग त्याचा स्क्वेअर लिहिताना आधी 1 to 4 पर्यंतचे नॅचरल नंबर्स असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहा. नंतर तेच नंबर्स डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहा. आपल्याला दिलेल्या नंबरचा स्क्वेअर मिळेल. देअरफॉर 1 1 1 1 4 टाइम्स 1 घ्यायचं स्क्वेअर इक्वल टू 1 2 3 4 3 2 1. 1 हा डिजिट दिलेल्या नंबरमध्ये 4 वेळा होता, म्हणून आपण 1 to 4 पर्यंतचे नॅचरल नंबर्स असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिले आणि नंतर तेच डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिले. जर दिलेल्या नंबरमध्ये 1 हा डिजिट 8 टाइम्स असेल तर त्याचा स्क्वेअर येईल. 8 टाइम्स आहे म्हणून आपण 1 to 8 नॅचरल नंबर्स असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिणार आणि नंतर तेच डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहूया. 1 2 3 4 5 6 7 8 7 6 5 4 3 2 1. आता पुढचा पॅटर्न बघा. पॅटर्न्स इन नंबर्स लाईक 7, 67, 667 अँड सो ऑन. अशा नंबर्सच्या स्क्वेअरचा हा पॅटर्न नीट ऑब्झर्व केला तर आपल्याला असं दिसून येतं की युनिट प्लेसला 7 हा डिजिट आणि बाकी सगळ्या प्लेसला 6 हा डिजिट असेल तर त्याचा स्क्वेअर लिहिताना अगदी लेफ्टला 4 हा डिजिट आणि राईटला 9 हा डिजिट येतो आणि त्यांच्यामध्ये किती वेळा 6 हा डिजिट आहे तितके वेळा 4 आणि 8 हे डिजिट येतात. आपण एक नंबर घेऊन बघूया. 6667 या नंबरच्या युनिट प्लेसला 7 हा डिजिट आहे आणि उरलेले सगळे डिजिट 6 आहेत. इथं 6 हा डिजिट 3 टाइम्स आलेला आहे. देअरफॉर 6667 स्क्वेअर इक्वल टू, आता लेफ्टला 4 लिहूया, राईटला 9 लिहूया आणि त्यांच्यामध्ये 6 हा डिजिट 3 टाइम्स आहे म्हणून 4 हा डिजिट 3 टाइम्स लिहा आणि 8 हा डिजिट 3 टाइम्स लिहा. म्हणजे 6667चा स्क्वेअर इक्वल टू 44448889. आणखीन एक पॅटर्न दिलाय. पॅटर्न इन नंबर्स लाईक 4, 34, 334, 3334 एक्सेट्रा. पॅटर्न नीट ऑब्झर्व करा. आणखीन एक पुढचा पॅटर्न दिलाय. पॅटर्न इन नंबर्स लाईक 11, 101, 1001, 10001 अँड सो ऑन. हे सगळे पॅटर्न्स आपण नीट ऑब्झर्व केले तर आपण अशाच प्रकारच्या नंबरचा स्क्वेअर लिहू शकतो. आता आपण पायथागोरियन ट्रिपलेट्स म्हणजे काय ते बघूया.
Pythagorean triplets. Three numbers A, B, C are said to form a Pythagorean triplet if A square plus B square equal to C square. जर ABC हे तीन नंबर असे असतील की A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इक्वल टू C स्क्वेअर, तर ABC या नंबरना पायथॅगोरियन ट्रिपलेट असं म्हणतात. फॉर एनी नॅचरल नंबर m greater than 1, 2m, m square minus 1 and m square plus 1 forms a Pythagorean triplet. जर m हा 1 पेक्षा मोठा नॅचरल नंबर असेल तर 2m, m स्क्वेअर मायनस 1 आणि m स्क्वेअर प्लस 1 हे नंबर्स पायथॅगोरियन ट्रिपलेट्स असतात. एक्झाम्पल बघा. फॉर m इक्वल टू 2, 2m इक्वल टू 4, m स्क्वेअर मायनस 1 इक्वल टू 2 स्क्वेअर मायनस 1 इक्वल टू 4 मायनस 1 इक्वल टू 3, म्हणजेच m स्क्वेअर मायनस 1 इक्वल टू 3 अँड m स्क्वेअर प्लस 1 म्हणजेच 2 स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू 4 प्लस 1 इक्वल टू 5. सो 3, 4, 5 is the Pythagorean triplet. आता आपण एखाद्या नंबरचा स्क्वेअर कसा काढतात त्याच्या काही मेथड्स बघूया. पहिली मेथड आहे बाय मल्टिप्लाइंग नंबर बाय इटसेल्फ. दिलेल्या नंबरला त्याच नंबरनं मल्टिप्लाय केलं तर आपण स्क्वेअर लिहू शकतो. दुसरी मेथड बघा, फाइंडिंग स्क्वेअर ऑफ अ नंबर युजिंग आयडेंटिटी. म्हणजेच आयडेंटिटीचा वापर करून स्क्वेअर काढू शकतो आपण. Square of a number having 2 or more digits can easily be found by writing the number as the sum of two numbers and then using identity a plus b bracket square equal to a square plus 2ab plus b square. ही मेथड आपण एक एक्झाम्पल घेऊन समजून घेऊया. पहिलं एक्झाम्पल बघा, 23 स्क्वेअर. आता 23 हा नंबर आपण 20 प्लस 3 म्हणजे ए प्लस बी अशा स्वरूपात लिहूया. देअरफॉर 23 स्क्वेअर इक्वल टू 20 प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. आता ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर ही आयडेंटिटी वापरूया. इथं ए इक्वल टू आहे 20 आणि बी इक्वल टू आहे 3. Therefore 23 square equal to 20 square plus 2 into 20 into 3 plus 3 square equal to 400 plus 120 plus 9 equal to 529. तिसरी मेथड बघा, स्पेशल केस आहे ही. फाइंडिंग स्क्वेअर ऑफ अ नंबर एंडिंग इन 5. ज्या नंबरच्या शेवटी म्हणजेच युनिट प्लेसला 5 हा डिजिट असतो अशा नंबरचा स्क्वेअर कसा काढायचा ते बघूया. द स्क्वेअर ऑफ अ नंबर n5 इज इक्वल टू n इंटू n प्लस 1 इंटू 100 प्लस 25 वेअर n कॅन हॅव 1 or more than 1 digit. आता हे आपण 2-3 एक्झाम्पल घेऊन समजून घेऊया. पहिलं एक्झाम्पल बघा, 15 स्क्वेअर. 15 या नंबरच्या युनिट प्लेसला 5 आहे. अशा नंबरचा स्क्वेअर करताना आपण 5च्या आधी कुठला नंबर आहे तो बघूया. इथे 5च्या आधी 1 आहे. 1 नंतर येणारा कॉन्सिक्युटिव्ह नंबर कुठला? 2. त्यांचं मल्टिप्लिकेशन करा. 1 इंटू 2 म्हणजे ते 2. त्याला 100ने मल्टिप्लाय करा म्हणजेच 200 आणि त्यामध्ये 25 ॲड करा म्हणजेच 15 स्क्वेअर इक्वल टू 225. असं करायच्या ऐवजी डायरेक्ट आपण 1 इंटू 2 किती येतो तो प्रॉडक्ट लिहायचा 2 आणि त्याच्या पुढं 25 लिहायचं 225.
पुढचं एक्झाम्पल बघा, 75 स्क्वेअर. इथं नंबरच्या युनिट प्लेसला 5 हा डिजिट आहे, त्याचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. असा स्क्वेअर करताना प्रथम 5च्या आधी कोणता नंबर आहे तो बघा. इथं आहे 5च्या आधी 7. 7 नंतर येणारा कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहे 8. मग 7 आणि 8 यांचं मल्टिप्लिकेशन करा आणि प्रॉडक्ट आधी लिहा. 7 × 8 = 56 आणि त्याच्या पुढं 25 लिहा. देअरफॉर 75 स्क्वेअर = 5625. अजून एक एक्झाम्पल बघा, 205 स्क्वेअर. इथंही दिलेल्या नंबरच्या युनिट प्लेसला 5 हा डिजिट आहे आणि आपल्याला त्याचा स्क्वेअर काढायचा आहे. आता प्रथम 5च्या आधी कोणता नंबर आहे बघा. 5च्या आधीचा नंबर आहे 20. 20 नंतर येणारा कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहे 21. त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा आणि प्रॉडक्ट लिहा. 20 × 21चा आन्सर येतं 420 आणि 420 लिहा आणि मग त्याच्या पुढं 25 लिहा. देअरफॉर 205 स्क्वेअर = 42025. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट्स या चॅप्टरच्या पहिल्या पार्टमध्ये आपण स्क्वेअर म्हणजे काय, परफेक्ट स्क्वेअर म्हणजे काय हे शिकलो. परफेक्ट स्क्वेअरच्या काही प्रॉपर्टीज पाहिल्या, तसंच परफेक्ट स्क्वेअरचे काही इंटरेस्टिंग पॅटर्न्सही बघितले आणि दिलेल्या नंबरचा स्क्वेअर कसा काढतात हेही शिकलो. हा व्हिडिओ नीट लक्षपूर्वक पहा आणि नंतर दिलेलं वर्कशीट आणि क्विज सॉल्व करा. थँक्यू.